आपल्यासमोर एक जबरदस्त पौराणिक वगनाट्य सादर करीत आहोत। तेही तुम्ही शांत चित्तेने पाहाल अशी अपेक्षा आहे। भराडी नाही माझे पहिले वंदन तुला, भराडी नाही माझे पहिले वंदन तुला,
सुस्वागतम 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 रंगदेवता रंगदेवता व रसिक जनांना विनम्र अभिवादन करू रंगदेवता व रसिक जनांना विनम्र अभिवादन करू सर्वेनी नागरेवाडीतील तरुण उत्साही कलाकार सर्वेनी नागरेवाडीतील तरुण उत्साही कलाकार अर्थात भराडी देवी रंगमंच अर्थात भराडी देवी रंगमंच आपणासमोर सविनय सादर करीत आहोत कैलासवासी श्री विनायक गोपाळ लिखित कैलासवासी श्री विनायक गोपाळ लिखित एक महाभारतकालीन पौराणिक लघुनाट्य वीर अभिमन्यू निर्माता श्री दीपक भाऊ नागले निर्माता श्री दीपक भाऊ नागले या लग्नाट्यातील पात्र परिचय श्रीकृष्ण अवधूत नागले भीम प्रथमेश नागले अर्जुन विवेकानंद करंडे नारद सौरभ नागले दुर्योधन शैलेंद्र नागले दुःशासन विद्यानंद करंडे कर्ण तुषार करंडे जयंत नयन नागले शकुनी नितीन नागले द्रोणाचार्य सीताराम नागले कामातूर शैलेश शंकर नागले चंद्रमुखी शैलेश सुभाष नागले उत्तरा अक्षय नागले आणि अभिमन्यूच्या जबरदस्त भूमिकेत शुभम नागले स्वयंभू श्री भराडी देवी नमन मंडळ आपल्या समोर सविनय सादर करीत आहोत कैलासवासी श्री विनायक गोपाळ लिखित एक महाभारतकालीन पौराणिक वदनाट्य वीर अभिमन्यू अर्थात चक्रव्यूहात फसलेला अभिमन्यू दंग होऊन हस्तरपुरात तर केव्हाच येऊन ठेवलो। हे नंदनंदना गोपाळ कृष्णा, तुझ्या लीलेचा अंत तुझ्या सदो दीप सहवासात असलेल्या आम्हा मुनिजनांनाही कळले फार दुरापात झाले आहे। द्वापर युगात तू सर्व मानव जातीला भक्तीचे सहस्रदान देत असताना कंस शिषपाल यांसारख्या मानवरूपी राक्षसांना शिक्षेस पात्र ठरवून
त्याच नायनाट करण्यास मागे पुढे सुद्धा पाहिलं नाही. या अशाच आपल्या सडून दिलेल्या पाण्यासाठी फक्त एक गप्पत म्हणून मी आज हस्तिनापुरात पाऊल ठेवलं. अरे पण यांना शोधावं तरी कुठं? नारायण नारायण. कुरुक्षेत्राचं रणांगण तर फारच दूर आहे. काय करावं खरं? नारायण 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 नारायण. अरे हो, आठवलं. भक्तीस्वरांच्या माला गुंफून येथूनच त्यांच्या कंठात अर्पण कराव्यात. हे उत्तम होईल. नारायण नारायण. सांगा मुकुंद कोणी हा पाहिला, 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 मुकुंद कोणी हा पाहिला, सांगा मुकुंद कोणी हा पाहिला, सांगा मुकुंद कोणी हा पाहिला, सांगा मुकुंद कोणी हा पाहिला. असा कोणत्या चक्रीवाच्या घोडा कटकून पडला की त्याचं तुझ्या समजून माझ्याकडून गेली? कोण? भगवान श्रीकृष्णच का त्या पापराच्या आखेला धावून आले आहेत? नारायण नारायण. हे काय ना अरे आपल्यासारख्या मुनिश्रेष्ठांनी आमच्या पायाला स्पर्श करावा म्हणजे आमचा मार्ग अनुमतीच्या पायंदळी जात आहे असं होणार नाही का? छान छान देवा. देवा दुसऱ्याला थोर मानून आपण मात्र कमीपणाच्या रांगेत उभे आहात. हे वाचवणे म्हणजे चोरपणाचे लक्षण आहे. बरं आजकाल तू फारच गहन बोलायला लागला साहेब. हा बरं ते जाऊ दे. मला हे सांग, तुमची स्वारी विनय चुकल्यांच्या गोष्ट तिकडे कुणीकडे आणि तेही या महायुद्धाच्या धुमचक्रीत? पण देवा हे महायुद्ध पेटवण्याचे खरे सूत्रधार तर आपणच आहात. अरे कोण भी नारदा? अरे नारदा नारदा हा आरोप तुला माझ्यावर करवला तरी कसा? नारायण नारायण. देवा हा आरोप नसून त्या ब्रह्मची नाथाच्या तोंडातून निघालेले ते सत्यच आहे आणि ते कधी खोटे होऊ शकणार नाही. असेही कदाचित. परंतु नारदा प्रत्येक प्राणी मात्रांच्या कर्मयोगानं ज्यांच्या त्यांच्या पाप कर्माच्या राशी उभे असतात आणि त्यातच त्या पापाच्या ठिकाणी ते गाळले जातात आपल्याच कर्माने. गुरूंचं आणि पांडवांचं मी महायुद्ध पेटवलं. 18 अक्षुणी सेनेचा बळी घेणारा मृत्यूचा महायुद्ध उभा करून. पण का? कशासाठी हे तर सांगाल का देवा? नारदा मला ही युद्ध नको होतं परंतु पेटवावं लागलं. दुर्योधन शकुनीसारख्या खळ्यांच्या कुठेच कारस्थानाला पांडवांना दिलेल्या त्रासदायक यातनांसाठी. नारायण नारायण. असं असं म्हणजे आपण पांडवांच्या बाजूने आहात? नाही नाही नारदा. अरे मी तर सद्धर्म आणि सत्याच्या माग दीपस्तंभाप्रमाणे विसरू उभा. वा देवा वा. बरं देवा मला हे सांगा की कौरवांचा उद्याचा सेनापती कोण असेल? नारदा तुला इतकंही कळू नये. अरे कोण म्हणजे काय? गुरु द्रोणाचार्य. नारायण नारायण. गुरु द्रोणाचार्य. परंतु कौरव पांडवांचा हा गुरु म्हणजे त्याने सेनापती पदाची झळ बांधली तर देवा पांडवांना त्याला धास्ते मानायचे. लाखातील बोल असणार. गुरु द्रोण म्हणजे वेदशास्त्रांचा स्वयंप्रकाशित सूर्य आणि इतकंच नव्हे तर त्यांच्यासारखी सैन्य रचना करण्याची अजब तरा दुसऱ्या कुणाची नाही. अभेद्य चक्रीवर हा तर त्यांच्या बुद्धिमत्तेचा सर्वोच्च बिंदू आणि तो रचण्याचा त्यांनी विचार केला तर मात्र तो घेणारा हे काही जरी पांडवांना नाही का? मी स्वतः प्रद्युम्न धनुधारी पार आणि त्याचा चिमुकला सिंहाचा छावा अभिमन्यू. नारायण नारायण. अभिमन्यू आपला भाचा अभिमन्यू म्हणजे देवा चक्रीय भेदाचे सामर्थ्य पांडवांमध्ये आहे. तर इतकंच काय सारा आसमंत हातवून टाकण्याचे त्याला कुशलही धनुधारी पाठाच्या प्रत्येच्यात नाही असेही नाही. नारायण नारायण. मदांध दुर्योधना जरासंधाच्या हाडाच्या फाशानं शकुनी मामांना दूध खेळावयास लावून आम्हा पांडवांना सत्ता भ्रष्ट केलं. म्हणूनच उद्याच्या युद्धात तुझा कंठराय छेद दिला नाही तर पंडुपुत्र पार्थ नावात सोडून देईन. आणि देवा हा पार्थ आपला दोघांना प्रणाम करीत आहे. आणि मी त्याच्या नंदीभूषणाचा सारथी म्हणून थोडी आखितच आहे.
नाही देवा, या दासाला मी तुझा सारथी आहे असं म्हणून मिळावं नका. आपल्या आशीर्वादाच्या प्रज्ञाने गुरुकुळाला घूस न व्हावं अशा भीष्म पितामहांना माझ्या अंतःकरणाचा फुटत असलेला बंधारा जिंकून मिळवून दे. त्यांचं बदन धारातीर्थी शरशय्येवर करावयास लावलं. अजूनही माझ्या नजरेसमोर धगधगत्या ज्वालामुखीप्रमाणे उभा राहतो. मी हे काय केलं? आपल्या थोर गुरुकुळाच्या पौरुषाचा अंत केला. सांगा देवा, पुढे काय होणार आहे, काय घडणार आहे या कुरुक्षेत्रावर? हा संग्राम आहे न्यायनीतीचा, भाऊबंदकीचा मायाजाळ आणि गुरुशिष्याची बंधनं तुला उद्याच्या रणसंग्रामात बाजूला फेकून द्यावी लागतील आणि चालत जावं लागेल त्याच्या पायघड्या करून रणयज्ञाकडे. म्हणजे देवा, उद्या गुरु द्रोणाचार्य समोर टाकले तरीही शास्त्र तेज काय असं ते ब्रह्मतेजाला कळण्यासाठी शरांच्या वर्षावर झाकून टाक सारे मैदान आणि पाहू दे त्यांना तुझा तो शौर्यशाली पराक्रम. अरे स्वतःला राजा समजणारा आणि उघड्या मांडीवर द्रौपदीला बसवणारा तो दुर्योधन आठवतो का? पण आठव त्याचं ते पापी कृत्य. भगवान, ते त्यांचं नीच कृत्य मी अजूनही विसरलेलो नाही. अरे दुर्योधनाची ती उघडी मांडी, ते दृश्य आणि माझी पत्नी द्रौपदी, अरे अंगार होता साऱ्या शरीराचा. इतकंच नव्हे तर दुःशासनाने तिच्या निरीला घातलेले ते कामांधा हात, नग्नतेचं प्रदर्शन करून सभागृहाला मार खाली घालायस लावणारा तो लज्जास्पद देखावा विसरलास? बस भगवान, त्यांच्या पापाचा पाडा वाचून माझं मन आणखी आगीच्या डोंबात होरपळवू नका. कारण आता उद्याच्या सूर्योदयानंतर होणाऱ्या रणसंग्रामाचीच मी वाट पाहत आहे. देवा, आपल्या आशीर्वादाचं छत्र माझ्या पुस्तकी असल्यावर हा अजून कळी काळालाही घाबरणार नाही, कळी काळालाही घाबरणार नाही. देवा देवा, अर्जुनाच्या तोंडी शब्द ऐकून माझ्या तोंडीचं पाणीच पडाले. परंतु देवा, आपल्या शब्दात जादू तर नाही ना? अरे नाता, तुझ्या कलाला काहीतरी निमित्त पाहिजेच होतं ना. बरं, आता आपली स्वारी कुणीकडे, कौरवांकडे की पांडवांकडे? सध्या मी कौरवांकडे, भेटूच नंतर. पण नाता, अंगावर येईल असं काही करू नको म्हणजे झालं. नारायण नारायण, त्याचे देवा, त्याचे सर्व आता मी सोडून दिलं आहे. येतो बरं देवा. नारायण नारायण, गातो आवडीने, गातो आवडीने, गोड तुझे नाम, गातो आवडीने, गातो आवडीने, गोड तुझे नाम, समाधान जगन श्यामा, गातो आवडीने, गातो हॅलो हॅलो, पारदर्शी गाणं आहे. प्रमोद भैया काजूवाले तरविली यांच्याकडून 151 रुपयाचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे निकिता खांदारे गोरुदे तांबोळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 110 रुपयाचा पारितोषिक आहे. तसेच नारायण रामचंद्र परब तरविली मराठवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे. कल्पना संतोष सावंत तरविली मराठवाडी यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक आहे. तसेच कुसुम सुरेश भोसले तरविली मराठवाडी यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 50 रुपयाचा पारितोषिक आहे. तरी आम्ही स्वयंभूश्री बाळनदेवी नगर मंडळ तरविली नगरवाडी त्यांचे शतशः आभार. धन्यवाद. मामा, गौरववंत राज
तिच्या आनंदात मामा आपण आम्ही सिंधुराज जयंतचा तिकडे कौरव सैन्यात नराचे सर्व रंधना पसरला असताना त्यांना राजा संबंधी असं हातरेवर तुंबून जावा की न जावा मामा हे आपल्याला वैद्युत लक्षात पाहिजे होतं. माझे दुशासन अरे इतका कसा काय तो घडत बुद्धीचा अरे सर्वम सम्राट ग्रंथाचा भाऊ तू म्हणजे दुसरा सम्राटच नव्हे का त्यासाठी थोडं तरी नको का म्हणजे मग त्याचा भडकावून तुमचा कौरवांच्या पदरात जय पडणार आहे. आणि कौरवशीने निराशा पसरली म्हणून तू शोधलं किती वर्षाला जाण्यापेक्षा तिकडे जाऊन त्यांच्या कशा मध्याच्या कुंभरीत केलं असतं तर इमोशन निराशा किंवा करत झाले असते. काय देत असं मामा हा त्यांच्या बुद्धीचा प्रश्न आहे. आम्ही आनंदाच्या हातच्या डोळ्यात बसलेले पाहून दुधाच्या राजाला पोरात करणार कारण त्यांच्यामध्ये झालेल्या गदरदार त्या पराभव करावा भाऊ या कुशताला बरोबर शब्दच माहित नाही. माझ्या गदेनं मला अन्वित गदीला म्हणून मला फार खावी लागली. नाहीतर त्या भीमाला गदेच्या काठोऱ्यात तबनेर उतारा मला समाधान. बरोबर आहे परंतु माझे दुःशासन जयंद्रथाने आपल्या विरोधात रोड घेऊन माझ्या गदीचा प्रहार आपल्या गावावर झेलला नसता तर तुझ्या उत्तराने पहिल्या देहाच्या शिंदे दिल्याच्या एवढंच ना मामा ते पत्कर रस्ता पण कौरव कुलावर परदेशावर दिवसेंदिवस पडत असताना सिंधुराच्या सारख्या हे मला आवडणार नाही. मामा त्याला सांगा की जयद्रथ कुणाच्या अवघेनिवडीचा विचार करण्यास बांधील नाही. कौरवेश्वरांनी आपल्या गावात मदतीची याचना केली म्हणून सिंधुराज्याला हस्तिनापुरात जाऊन करा. म्हणून शब्दाची आमुकली गेली म्हणून कोणी राजकारणी पुरुष शोधला जात नाही आणि जयंद्र आपले मिळवलेच मग काय कौरवेश्वरांच्या बंधुरात पुन्हा वर्षात कोणाचे शब्द वापरत असतील तर माझ्या हात तलवार बदलली मिळाल्याकडे वाचली. पण आपल्या मुखातून निघालेला बहादूर शब्द आपण मागे घेत नसाल तर माझी पत्नी तुझ्याला हिची पर्वा न करता त्या इतिहासाने मला दिक्कत वाटणार नाही. सिंधुराजा शब्द मागाले भगिनीचा सौभाग्य पुन्हा जाऊ नये म्हणून मी तुझं ऐकून घेतला. त्यामुळे शक्य नाही. मग प्रेतांचा कस पडणार युद्धाचं रणक्षेत्र नाही आणि मामा आपल्या सारख्या थोर मित्र असून ही हातागाईची लढाई ही माझ्या भगिनीकडून आपल्या भगिनीचा कुंकुम तिलक उद्ध्वस्त करण्यासाठी काय चालूय दुशासना. दादा माझ्या भडक मतामध्ये जे कृत्य करायला नको होते ते माझ्या जवळले आणि सिंधुराज जयंद्र आपण तर आमचे आमंत्रित पाहुणे नसून आधारस्तंभात आपल्याच भाऊ बलावर आम्ही उद्या पांडवाशी सामना देणार आहोत. परंतु राजा दुर्योधना पाहुण्याची इज्जत त्यांच्या पाहुण्याने सांभाळायची नाहीतर कोणी सांभाळायची. बरोबर आहे. अरे दुशासना या आपापसातील वाईटामुळे पांडवांचं साधलं जाणार याची याट ठेवून पुढील मार्ग आक्रमण करा. आजची घडी ही कौरवांच्या काळ्या कट्ट दिवसाची सांज राहत आहे. थोर कुलभूषण भीष्म पितामह शास्त्र तेजाचा लखलखता दिव्य प्रकाश अनंतात विलीन होताना शाला वृक्षाप्रमाणे शाला पंजरी विसावलाय त्या नामर्द अर्जुनाने कपाटुराचा भेकड बाजार मांडून त्याचा पद मस्तक कसं फणाणून जात आहे. माथ्याच्या कवटीचे तुकडे तुकडे होतात पुढे असं वाटतं. दादा आता जास्त विचार करत बसण्यापेक्षा पुढील वेळ कसा ठरवायचा हेच महत्वाचं. माझे दुःशासन तुझं म्हणणं एकदम रास्ताने झालेल्या गोष्टीवरून काय उपयोग झालं गेलं गेला मिळालं. मामांना म्हणणं काही वाव का नाही. प्रसंग हे क्षणाला येत असतात. उद्या काय घडेल हे आता सांगता येईल का. कर्नाटकाच्या संस्कृतात आपल्या पात्र उभे त्यांचा सल्ला घ्यावा म्हटलं. हो
या दरतीचा सल्ला खरंच दादा भीष्माचार्याच्या वधामुळे झालेली हानी भरून काढण्यासाठी अंगरासाला योग्य ठरेल. परंतु दुःशासना कर्णाचा सल्ला न घेता त्यांना सेनापती करावे हेच योग्य नाही. गुरूंच्या सार्वभौम सम्राटा या दरतीला तुम्ही या सेनापती पदाचा बहुमोल मान देऊन करून माझे हृदय तुम्ही रक्तमल करत आहात. काही असलं तर दादा आपण म्हणता त्याप्रमाणे सेनापतीला करण्यास योग्य आहे. नारायण विश्वाचा जनिता हो हो कर्णराज आपण जयद्रथ दुःशासन आणि कोण मामा आपणही. वा वा आनंदी आनंद आनंदी आनंद. हा सम्राट दुर्योधन आपणास अभिवंदन करीत आहे. कल्याण वस्तू. दुर्योधना निराशेचे अभ्रपटल जर तिच्या राजमंदिरात दाटले असते तरी आपली आनंदी मुद्रा पाहून या ब्रह्मचारी नारदाला आनंदच होत आहे. राजा असावा तर तो तुझ्यासारखा आणि त्याला मित्र असावा तर तो कर्णासारखा आणि मामा असावा तर असा. छे 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 आम्ही कसले मामा आम्ही मामा हो आम्ही साधे सरळ. बरं मुनिवर्य आपण अगदी योग्य वेळी आला असून या उपस्थित शोषणी घरातून सेनापती पदाला कोण योग्य आहे असं तुम्हाला वाटतं. नारायण नारायण. सेनापती पदाला कर्णच योग्य आहे असं मला वाटतंय. मुनिवर्य या सेनापती पदाला कर्णच योग्य आहे असे बोलून तुम्ही तर साऱ्या कौरवेश्वरांच्या म्हणण्याला आणखीनच दुजोरा देतात हे मला या कर्णाला मान्य नाही. राजा दुर्योधना दृढ द्रोणाचार्य इथे नसताना घेतला निर्णय म्हणजे बिनपुड्यातच ठरेल. मामा आचार्य कौरवांचे राजगुरू असून त्यांचा वध शिष्याच्या नात्यानं मसती असल्यासारखाच आहे. म्हणून आम्ही जो निर्णय घेतला त्याला अनुमोदन म्हणून सर्व राजे राजेश्वरांनी कर्णाच्या नावाचा जय जयकार करावा. बोला सर्व श्रेष्ठ धनुधर अंगाधिपती कर्णराज की जय. अंगाधिपती कर्णराज की जय. अंगाधिपती कर्णराज की जय. थांबवा एकदम थांबवा. राजा जय जयकार कशासाठी? राजा जय जयकार करा असं सांगण्यासाठी तुझं तोंड उघडणं तरी कसं? अरे रणांगणाच्या होम कुंडात समाधीस्थ झाला असताना त्याला झटका दोन फटकाही जोडले नाही आणि इतक्यातच आपल्या मुखावाटे आनंदाने जय जयकाराची भाषा. राजा तिकड सुद्धा राजवैभवाचा आणि सम्राट सिंहासनाचा. आचार्य अजूनही या दुर्योधनानं माणुसकी धर्म सोडलेला नाही. आपण श्रेष्ठ आहात, आमचे राजगुरू आहात. राजगुरूचा मान ठेवणारा राजा मग कर्णाचा जय जयकार कशासाठी चालला होता?
द्या आचार्यांच्या प्रश्नांना प्रत्युत्तर द्या. या कर्णाची मान अभिमानानं ताट होईल. या तोला मोलाचं द्या. म्हणे जय जयकार. या कर्णाचा जय जयकार. का चालला होता? कशासाठी चालला होता? आचार्य पितामहांच्या वदानं भयभीत झालेला कौरव सेनेला दिलासा देण्यासाठीच. राजा कौरव सेना भयभीत झाली नसून तू भयभीत झाला आहे. आचार्य नेहमी माझा पाण उतारा करून आपल्याला काय सांगायचं आहे? काय सांगायचं आहे? अरे माझं उपायुष्य केला तुझं कौरवांच्या कासातला कृष्णकृत्याचे भयानक देखावे नजरेसमोर पाहत तोंडातून गळगळ करता ते सहन केलं. तर तुम्ही आज ना उद्या कौरवांच्या वृत्तीस बदल होईल आणि पांडवांची सर्व काही वाहन पण तुम्ही कसले टीचरच्या संगतीनं वनवा फडकवला काय घडा घेतल्याचा त्यात औद्योगिक एका कोण कृतज्ञ आहात. आचार्य कोण कृतज्ञ? शिष्यत्वाच्या नाशात जुगार घेऊन तुमच्या वाईटाच्या वेळेला व्यसन करण्यासाठी माझ्या जीवाला आव्हान करू नका. अरे मंडळानं हा आद्य पथकात मार्ग स्वीकारू नका. अधोगतीच्या खोल गंधर्व असले चाल. अध्यपात अधोगती आणि गुरुशिष्यांची बंधना अशा प्रकार शब्दांच्या महाजना दुर्योधनाला भेट जाऊन आचार्य पांडवांच्या प्राणाची भिक्षा घालण्यासाठी टपलेले दिसतात. म्हणजे आम्ही ओळखून टाकल्या पाचही गणावरती पाणी होतं का प्रकार? राजा दुर्योधना असं सुना मामा त्या पाचही गणांना हा सम्राट दुर्योधन राज्याच्या चौकीचा उलटून टाकायला कमी करणार नाही आणि तेथे ब्रह्मदेश आडवा आला. हा मित्रा पुढील शब्द उच्चार नको. ब्रह्मदेशाची शान राखलं हे सर्वश्रेष्ठ क्षत्रियाचं आद्य कर्तव्य असतं आणि त्यावर अशा गुरु सम्राटांनी वाईट शब्दांचा आघात करून ते मातीमोल ठरू नये. कारण त्यांच्याबरोबर ब्रह्मश्री नारद मुनी जाईल अपमान केल्यासारखं होईल. नारायण नारायण. दुर्योधनाने ब्रह्मतेजावर अशी आग पाखडू नये. मनांतर राजा ब्रह्मतेजा बदल असा अधिक पुन्हा शब्द बोलू लागतील तर हा द्रोणाचार्य तुमच्या तसं संकल्प होता तो तोच केल्याशिवाय राहणार नाही. नारायण नारायण. आचार्य राजाधिराज दुर्योधनाच्या मुखातून रागाच्या मनात अधिक कोणी शब्द बाहेर पडले त्याबद्दल याबद्दल काय म्हणता? तुमच्या डोळ्यासमोर तू समजुतीची भाषा करतात. नारायण नारायण. आचार्य दुर्योधन आपला शिष्यच नाही आपल्या गुरुसारखा आहे हे आपण सर मागाशीच म्हणालात. मग त्या बंडखोर मुलाला क्षमाही पिताने करावी लागते नाही का? आचार्य आज घडलेल्या घटनांनी माझा मत संतापाने बनवला म्हणून माझ्या मुखातून आपला हुकुमत झाला ते आता विसरून कर्णाच्या सेनापती बरोबर तर आचार्य यावर काय बोलणार? महाराष्ट्राची पडलेल्याची ठेवूनच कर्णाला इतपराने सेनापती करून त्याचा गौरव करणं हे आद्य कर्तव्य आहे तुझा राजा. नाही नाही राजा सध्या तरी त्या योग्यतेस मी पात्र नाही. माझ्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ अशा गुरु द्रोणाचार्यांना या सेनापती पदाचा बहुमोल मान देण्यात यावा. नारायण नारायण. कर्णा तू धन्य धन्य आहेस. दानशूर शोधतोस खरा. अंगराज कर्णानं आपला दानशूरपणा दाखवून गुरु द्रोणाचार्यांच्या वडीलकीची मर्यादा राखली. ठीक आहे. बोला गुरु द्रोणाचार्य की. गुरु द्रोणाचार्य की. गुरु द्रोणाचार्य की. परंतु राजा हा होणारा रणसंग्राम सत्य धर्मावर आधारलेला असेल आणि शौर्यशाली कर्णाने रथकारांचा अधिपती म्हणून मला त्याला साथ द्यावी लागेल. ही काय आचार्य आपण शौर्यशाली म्हणून गौरवलेला हा कर्ण उद्याच्या रणसंग्रामात आपल्या खांद्याला खांदा लावून उगवत्या सूर्याप्रमाणे तळपेल. ठीक आहे. सगळा आनंदी आनंद. मामा जयंद्रता दुशासना कर्णराज चला पुढच्या तऱ्हेला लागूया. चला तर
पारितोषिक आलं आहे कुमारी स्वराव अन्वी ज्ञानेश्वर गावकर, कुमारी स्वराव अन्वी ज्ञानेश्वर गावकर मिरजोळे याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच कुमारी साईशा विजय गवाळी, कुमारी साईशा विजय गवाळी वेतोशी हिचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 50 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. आणि खास पारितोषिक आलं आहे श्री राजाराम गंगाराम करंडे याचकडून, श्री राजाराम गंगाराम करंडे याचकडून खास द्रोणाचार्यांच्या भूमिकेसाठी आणि यापूर्वी महाभारतामध्ये नारद मुनींची भूमिका केलेली आहे यांसाठी 120 रुपयाचा पारितोषिक आलं आहे. तसेच समीक्षा विश्वास रत्नागिरी शिरगाव याचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आलं आहे. आम्ही स्वयंभू श्री वडणदेवी नमन मंडळ तरविल नागवडी त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद. हो काय सांगू तुम्हाला, या कौरवेश्वरासारखा स्वार्थी माणूस उभ्या आर्यावर्तात दुसरं कोणी असेल असं मला तरी कबा वाटत नाही. अहो नको नको म्हणत असताना सुद्धा यांनी पांडवांपुढे युद्ध स्वीकारलंय. बापरे बापरे बापरे. अहो काय सांगू, अहो युद्ध म्हटलं की मला बाबा भीती वाटते आणि त्यात ही माझी गदा मला एकट्याला उचलत नाही तर मी कसा युद्ध करणार. आई आई रणदेवते अगं वाचव ग यातून मला, तूच वाचव ग, तूच वाचव. आज एवढं संसाराला मेरे तब्येत तुमचं पाहिजे तर नाही माहिती. अरे बापरे, हा तर माझ्या बायकोचा ढालगत आवाज. आता तर अजिबातच मेलो. चंद्रमुखी, अगं ए चंद्रमुखी, चंद्रमुखी. नाही नाही नाही, मी आता इथे मुलीच थांबणार नाही. अगं चंद्रमुखी, अगं नवऱ्याला सोडून जाणं असं बरं दिसतं का. अगं ही लोक हसतील नाही का तुला. बघा माझ्या रस्त्यात आडवी आला तर तुमच्या पायावर डोकं आपटून कपालमोक्ष करून घेईल. काय म्हणतेस. हो. कपाल मोक्ष करशील. कर बघू कपाल मोक्ष. नाही तुझ्या 12व्याच्या दिवशी 13वीशी लग्न केलं तर कशाला पाहिजे. दिवे बोला दिवे म्हणे हे जीव का हो. मग पुरुषांना आम्हा बायकांना जीवच का वाटतो. तसंही 12 जण खाल्ला आणि आता माझी वाट पाहताय का 13वीशी मजा करायला. अगं चंद्रमुखी, अगं एवढी देवाने तुला अक्कल दिली ना, मग चल की काम घरी, नाही तर साथ घालेल तुझ्या कंबाळ्यात. छे ग बाई, त्या घरातून पाहायचं बाई तुमच्याकडून पाहायचं आलेच की. मग बरोबर आहे. अहो दिवसात नक्कीच असता पण रात्री देवा ग देवा नको बाई. अगं चंद्रमुखी, अगं चंद्रमुखी, तुला सांगतोय ग घरी चल, नाहीतर नवरा गरम झाला की काय करतो हे दाखवेन तुला. नाहीतर नाक घालू का तिच्या कंबाळ्यात, नाहीतर तातडीने मस्त उठी. तुला बसण्याची पाठवणार मला. तुला तुला चंद्रमुखी हा तुला, हा तुझा नवरा आहे मी आणि तो पण पक्का असाल हो. असाल हो म्हणजे आता नाही की काय. नाही नाही नाही. अगं चंद्रमुखी काय करावं या अवघतेला. अगं चंद्रमुखी, अगं नवऱ्याचा अपमान करतेस तू, तुला शोभताय का हे. चंद्रमुखी तू पहिले आधी घरी चल. काय करावं काय कळत नाही बाबा. अगं तू एखादी अवधस आहेस ग. अवधस आहे. खबरदार तुला होतं म्हणताय. तुला खबरदार एका पतीला होतं म्हणाल तर. अगं मोठी आली मोठी पतिव्रता म्हणणारी. अगं आमच्या उत्तर बाईसाहेबांकडून काहीतरी शिका. अगं त्यावर अभिमन्यू महाराजांचा कसा आदर सत्कार करतात ते. नाहीतर तू मग तुमची पूजा करते पूजा चांगली. माझ्या बापाने शिकवलं कोणतं पायी लागव म्हणून. अगं तुझा बापाच तसा मद्यपी कशी काय सुरक्षा करतात. खबर ना माझ्या बापाचं नाव घ्यायचं. त्यांनी काय विचारू तुमचं. काय लुटलं. हो. काय लुटलं नाही ते विचार. अहो चांगलं
समजली नाही तर नाही अशी फाजील आणि चौचाळ घोर माझ्या गळ्यात मारली ते काय कमी झालं? अगं हे हस्तिनापूर पूर्ण मला 12वी राजघंटा म्हणून ओळखतंय ग. 12वी राजघंटा म्हणून ओळखतंय. खोटं काय आहे? अहो माझ्यामुळे तर तुम्हाला लोक विचारताय. असं म्हणते तुझ्यामुळे मला 4 लोक ओळखत नाही. हो म्हणून सांगतो शाळेसाठी घरी चल ना. येतेस का घरी? नाही बघ बाय माझ्या घरी येतेस ना. अगं चंद्रमुखी अगं इकडे अगं काय सांगू तुला. अगं मला वाटत होतं की तू माझ्याशी गुळगुळ गप्पा मारशील, माझ्याशी जरा 4 शब्द बोलशील, पण कसलं काय तू तर माझ्या मागं नेहमी सदांकटाच्या रान कोंबड्यासारखी कसलं काय नाही काय सगळ्या लोकांना नुसती पाण्यात गेली. झाला मी लक्षण दे. उठता बसता नवरेपणा गाजवायला तुमच्याकडे पहिले पण बायको नाही आहे. बाई 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 ह्या मुद्द्याशी लग्न न केलं असतं तर सुटली असते ग बाई. पण आता कशी सुटणार? आता मी तुझा नवरा आहे आणि तो पण एकदम देवासारखा. काय म्हणला? देवासारखा नवरा. मानला तर देव नाहीतर दगड शेंदूर पासलेला. दगड आणि शेंदूर पासलेला. अरे देवा 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 काय करावं हिला. हिच्या नादात मी तलवार सुद्धा आणायला विसरलो. नाहीतर मारू का तुझ्या गदा मारू का? बघा असं का बरे करायचं. आता कशी वळणावर आली. चल पहिली घरी चल. येतेस की नाही घरी पहिली? बाई माझे किती हा राग हिचा चंद्रमुखीचा किती बरं राग. जाऊ दे चल तू माझ्या पाया पड आणि शपथ घे की तुम्ही सांगाल तसं मी वागेन. घे आधी शपथ घे माझ्या इथे येऊन. चंद्रमुखी शाणी आहेस ना तू माझी बाई. तुमच्या पाया पडली गडे एकदा म्हणतेस दगड एकदा म्हणतेस गडे. अरे कामा तुला अरे काय चाललंय काय? चंद्रमुखी तू तर माझी गुलाबकडी आहेस ना. तू माझी लाडाची आहेस ना. चल पहिलं शाण्यासारखं घरी चल. तू चल घरी चल पहिली. तू येतेस की नाही घरी? माझा इथे जीव आणि तुम्हाला गुलाब करायचं का? गुलाब करायला म्हणजे आता प्रेमाने म्हटलं मी तुला चंद्रमुखी गुलाब कर. चल चल तू आधी. काय मी येणार? चल तू आधी घरी चल. नाही तू घरी चल. नाही घरी चंद्रमुखी आता चंद्रमुखी काय झालं? अरे अरे पाणी आम्हाला अरे देवा 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 काय करावं हिला. अहो पाण्यासारखं फसवला मग मला. पाण्यासारखं फसवला. आता काय करा. चला आता युद्धावर जायलाच तर पाहिजे. चला कुठे आहात तुम्ही? इथंच तर होता आता. लगेच कुठे त्या अशा आहे. जरा सरकार स्वर्ण पाहुणं सांगितलं पण एकीचाही मागूच नाही. चंद्रमुखी अगं हे चंद्रमुखी माझी या तुला ना नाटके लग्नाच्या सोक सोहळ्यात सर्वांसमक्ष माझ्यावर सप्तवती आणि ती दमलान चालत होतीस तेव्हा लाचर कुठं नाव मिशानी नव्हतं. आणि आताच तसं नव्ह. या आर्यावर्तात कुलीन स्त्रियांच्या ते अंगावरणीच पडलंय. बरं ते जाऊ द्या. मी आपल्या एवढी धक्क्यासारखी वाट पाहिजे आणि आपण मला विसरून जायचं. चला मी आता आपल्याशी बोलायचंच नाही. खरंच तुझ्या लाडकी रागात राग
आणि अनुरागाची सांगड होऊ शकत नाही. म्हणून तू प्रेम बोललं बे, ये अशी जवळ आहे बघू. एकदा सांगितलं ना मी आपल्याला म्हणजे तू खरोखरच रागवली, पण तुझ्या रागाचा पारा माझ्या करत पडताना आत्ताच उतरेल. माझ्या प्रीती देवते, जरा पाहायचं म्हटलं आमच्याकडे. असं रागाचा पारा चढल्यावर गालावर गुलाबी रंगाची उधळण झालेली दिसते, उधळण सूर्यासारखी. बघा हा काही बोलला का माझ्याशी? ठीक आहे, आम्हाला रागवता येतं म्हटलं. आता बोलतेस की रागवू? रडसवता असवता आपणच रुसून बसायचं, सांगायचा स्वभाव. खरंच कडे रागवला? अहो अहो बोला ना माझ्याशी काहीतरी. मी बोलणार नाही. तुला काय वाटलं रागवणा बायकांचा जन्म सिद्धार्थ आहे म्हणून? काहीतरी बोलावं. आता बोलायचं नाव सोडून दे. अरे पण न बोलण्याची प्रतिज्ञा बोलून भंग पावते की काय? न फक्त असायचं गडे. अहो तसा ती सॉरीला बाकी शाळेत असायला आणि इथे लाडके उत्तरे लाडके लाडके म्हणायचं आणि आपण तर नाहीच. रात्र तशी मिळणं पौष्टिक करायचं. लाडके तुझ्या थरथर करा नाचत सावट कुठले एवढं काय त्या. बघा ना रात्र तर बरीच झाले, आपण थोडीशी विश्रांती घ्या म्हटलं. लाडके विश्रांती कुठली? तुला माहित नसेल त्या दृष्टीने धर्मकांड पडून भीमकाकांचं गर्वहरण करण्याचं ठरवले आणि त्यांचा वंशाकुर त्यांच्या शौर्याची झालेली विटंबना पाहत कसा स्वस्त बसेल. तर थोडा विश्रांती घेऊया आणि निघायला हवं. श्री शिवराम गुरव यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आला आहे. तरी आम्ही स्वयंभू श्री भराडी देवी नमन मंडळ चरवडी नागडी त्यांच्या सदस्यावरून आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या बलभीमानं या पृथ्वी तलावर जन्म घेतला आहे, समजलं? अरे ये भीमा, वेळ कशाला लावतोस?
अरे तेव्हा त्या अंतराला नाणीताने आठवला धर्म. अरे का 16 वर्षाचा मारा केला त्या वृद्ध सेनापतीवर? का भीमा का म्हणे का शापदग्ध असलेल्या भीष्माचार्यावर शाप पूर्ण करण्यासाठी अर्धनारी स्त्रियांनी शरसंधान करीत होती. बस कर तुझी वाट बघ भीमा. बस काही सांगू नका मामा. या शरीरातील नशा नसात ज्वालांचा अमुकंड पेटत आहे. काय चाललंय कुरुक्षेत्रावर? युद्धाच्या 12व्या दिवशी पांडवांकडून कौरवांचा पराभव म्हणजे या दुर्योधनाच्या सर्वपदाला कालिमा बसणारी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही कौरव अधर्माने लढतो आहोत असे पांडवांच्या बघण्याचे साऱ्या जगाला ओढून सांगताय. पण हा कुरुक्षेत्र दुर्योधन यांच्या वाकुल्यांना भी करत नाही. विजयाचं वाढ मात्र पाडवाड करत असलेलं राजा दुर्योधना मामा, नेहमी माझा पाड उतारा करून आपल्याला काय समाधान मिळेल असे न मिळलं, पण ते मला स्पष्ट शब्दात सांगा. अरे मग करायचे ना, आधीच मस्त घालून वैद्यता आहे. तिला काय करू? जीवनी चेष्टा म्हणजे मी तुम्हाला आडवेळे लगेच सांगतोय की कौरवांचा दुर्योधनाचा हा जो पराभव आहे ना, त्याचं कारण तुम्ही दोघे बंधू बहुल्या बुद्धीच्या आत्मा बघूनच. मग काय करायला पाहिजे होतं असं बाबा तुमच्या मेंदू शिरत आहे. मामा, प्रत्येक वेळी तुम्ही संशय विचारता वादळ कौरवांचा मनोधैर्य खर्च करून पाहता. अरे त्याचं मनोधैर्य तुला कोणती गाणं पाहिजे ही सगळ्या मामाची गडबड. आणि माताची रक्षा आहे, कर्णाने त्या क्षणी केला पाहिजे कर्ण वेळासारखा गाव वागला. बाबा, कर्णासारख्या माझ्या उदात्त मित्रावर असे हलक्या दर्जाचे आरोप करणं मला ठीक दिसत नाही. त्याच्यासारख्या महारथ्यावर हा सम्राट दुर्योधन रणक्षेत्रावर कडक ठाम उभा आहे. पण आचार्यासारख्या महायोद्ध्यांनी ही फोड ठेवली. हे खरंच ना मामा, खरंच ना मामा. म्हणून मला मुद्दाम प्रश्न विचारा आणि खास कोणाला जागा घेऊन माझ्याच बुद्धीची विडापणा करा. हा खासा न्याय. मामा, तुमच्या बोलण्याचा अर्थ काय? एवढाच की आचार्याचा डुडकीपणाचा बोल घेऊन असो बा, दुसरं काय? आचार्य देहान मात्र कौरवांकडे आणि मनाने देहान महिलांकडे. मामा, हेही बरोबरच आहे. असंच जातो आणि त्याला जाऊ विसरतो. थांब दादा, त्यांनाच आपल्या पराजयाची पार्टी करून आपल्या समोर येऊ द्या. हे उद्या कशाला उद्या? तिकडे रणसंग्राम सुरू झाल्यापासून 12 नक्षत्र रोसेला कमी झाली तरी एकही पांडव खतमणार नाही. याचा अर्थ काय?
याचा अर्थ एकच म्हणावा लागेल की पांडवांशी सलोखा राखून आचरण करतात कौरव सौरवांचा विश्वासघात. या द्रोणाच्या विचारचरणात कौरव शौर्याचा विश्वासघात. राजा अविचारित बुद्धीबद्दल मर्यादेबाहेर दम देऊन तू गुरुश्रेष्ठांचा अपमान देत आहे. आचार्य, आजपर्यंत गुरुश्रेष्ठांची मर्यादा राखून हा दुर्गा बसला, परंतु आजच्या लगाईस युधिष्ठिरास बंदिवान करणारे आचार्य विश्वासघातकी नाही तर काय म्हणतात? बेईमान! कोण बेईमान? हा द्रोणाचार्य बेईमान. अरे तुम्ही सारे करून बेईमान आहात. गुरुश्रेष्ठावर बेईमान म्हणून निर्वसनात्मक शब्द करणारा हा दुर्योधन बेईमान आहे. आचार्य, हा दुर्योधन बेईमान असता तर सेनापती पदाची दुरात तुमच्या खांद्यावर ठेवलीच नसते. आग लागत तुझ्या त्या बेईमानपणाच्या टपटपल्या सेनापती पदाला हा द्रोणाचार्य मनात आणलं तर तुझं हे अज्ञान विश्वासन केव्हा उडवून टाकलं असतो. परंतु आजपर्यंत बाहेर त्या पांडवांच्या पांडवांच्या पूर्व पुण्यानं गुरूंचा सम्राट शासन बाय. आचार्य, तुम्ही किती दूर उभे आहात हे आज सिद्ध केलं. सत्य म्हणण्यासाठी हा द्रोणाचार्य सेनापती असला तर मनाने पूर्ण स्वावलंबित आहे. हा तर सत्य धर्माचा मुखवटा चढून आचार्य राजद्रोहाचा पाप माथेवरून घेत आहेत. ज्याप्रमाणे बंधू देहात नव्हे ना म्हणे राजद्रोह सत्य धर्माची कार करणं हा राजद्रोह आहे का? दुसऱ्याच्या जन्मसिद्ध हक्काची सत्य म्हणजे तो राजद्रोह म्हणायचा नाही त्याने स्वामिष्ठ म्हणायची. आमचा राजवाडी तो आचरणाने हा प्रसंग मानलाच पाहिजे. ते पाच पांडव एक तुमचे हातवर असते, परंतु या द्रोणाचार्य खास नाहीत. म्हणजे आचार्य तुम्हीही तुम्हा दोघांना आम्ही गुरुवत्ता करणारे तुम्ही दोघंही मला सारखेच आहात. दोघांचा हितचिंतन म्हणजे आत्मविश्वासघात सेनापतीकडून आमच्या शत्रूचा परिबंध म्हणून आमच्या भीमानं माझ्या 24 बंधूंना कंठस्नान घेतलं तरी एकही पांडव कथा प्राण नाही. याला काय म्हणावे? तुम्हाला काय म्हणणार? कारण भीमा तुझ्याची नावाची युद्ध करून अरे मुद्दालो तू काही खरं युद्धाची चुकी त्याच्या शत्रूलाही करायची असते. भाषांतर भाषांना पडलं की बघायला छान असं भाषांतर भाषांना पडलं ना बघायला छान. अर्जुनाची प्रहार लढण्याचा अंश असलेल्या नर्तकाची प्रतिष्ठा माझ्या पुढं. आचार्य, तुम्ही कौरवांचे सेनापती आहात, पांडवांचे भाट नाही. पांडवांना कंठस्नान घालण्यासाठी तुमचं धनुष्य असमर्थ पडत असेल तर तुमच्या राजदूताचा राजध्वज उद्या करण्याच्या नाही अंतर करत तुझ्यासारख्या तुम्ही सत्ताधारा जुमानीत नाही. तुझा सेनापती पद आणि काय प्रकार या सत्यनिष्ठेमुळे धर्माचा पोष हा द्रोणाचार्य मोठ्याची शान ठेवू शकत नाही. त्याला सम्राट म्हणण्यापेक्षा एखादा त्या पोलीस शब्दाचा राजा राजा हा मी मत चालतो. थांबा 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 ते जर असं राबायला लागलं तर मग शेतकरी काय करावं? असं झालं तरी काय? माझ्यामध्ये काय झालं? तुमच्या राजाची दोनची उत्साह ऐकवा. गुरुदेव,
शांत व्हा गुरुदेव, शांत व्हा आणि आपल्या शिष्याला क्षमा करा. शिष्याला काढून जाईल असं का वाटलं तुला? ब्रह्मतेजाने आपल्या पायात नक्की झालेल्या लाडक्या शिष्याला राखवलं नाही. प्रत्येक वेळी तुझ्या अभ्याससाठी त्या द्रोणाचार्य सुटायचं असते. नारद म्हणू सांगतात म्हणून तरी आचार्यांनी बोलावून मला क्षमा करावी. हा आचार्य, क्षमा करा तुम्ही. ठीक आहे, ब्रह्मचारी नारदाला शब्द खातात. द्रोणाचार्य मग आचार्यांनी वचन द्यावं की. राजा, कोणतं वचन पाहिजे तुला? पांडवांचे महान वीर ठाण्याची पड अशी प्रतिज्ञा करो. पंचमहाभूताला साक्षी ठेवून प्रतिज्ञेने सांगतो की उदाहरणार्थ चक्रव्यूहाची रचना करून एक पांडवीराचा पांडवाची धडक नाही. तुझा चक्रव्यूह रचणार, परंतु प्रत्येकाला धर्मयुद्धाप्रमाणे चिंतन केलं पाहिजे. लक्षात ठेवा. पांडवाची धडक नाही. पारितोषिक आलं आहे. कैलासवासी विनायक गोपाल तांदळे यांच्या स्मरणार्थ काव्या गौरव नागले हिचकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच लक्ष्मी गोपाल तांदळे यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 110 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. तसेच विघ्नेश, स्वराज, साजिरी, अधिरा व शिवांश, विघ्नेश, स्वराज, साजिरी, अधिरा व शिवांश यांच्याकडून शकुनी मामाच्या भूमिकेसाठी 200 रुपयाचा पारितोषिक आला आहे. तरी आम्ही स्वयंभू श्री भारतदेवी नमन मंडळ सर्विल नागवाडी त्यांचे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. काय ते सांगाल तेव्हा ते कळणार ना. छान छान देवा, मोठ्या आपुलकीने आलो होतो वृत्तांत सांगण्यासाठी आणि तुम्ही जर नारायण नारायण म्हणून माझ्याशी सांगले. देवा, आचार्याने चंद्रवराच्या प्रतिज्ञा केली, त्याचं काय? ते वेद्याचे सामर्थ्य पांडवीरात हा बरोबर बसताना घेण्याचं कारण पाहिजे. त्या माझ्या घराची प्रचंड शक्ती त्या साऱ्या ब्रह्मांडाच्या चूर्ण करण्यास समर्थ आहे. फक्त कृपा आशीर्वाद पाहिजे ते श्रीकृष्ण तुमचे. मग हा म्हणता तुझीच तुझा पराक्रम थोर आहे, परंतु चक्रव्यूह वेदण्याची गुप्त कळा एकट्या अर्जुनालाच माहित आहे. आणि तो तर संक्षिप्तकांशी लढण्यासाठी निघून गेलाय. मग उद्या त्या सेनापतीपद कुणाला द्यायचं? कोण भेटतात तू चक्रव्यूह? हा पाचपुत्र अभिमन्यू. मामा आपण जगत झाला ओळख का नाही? भीम काका, मधुशेखर, गुरु द्रोणाचार्य चक्रव्यूहाची अवघड संधी रचना करणार आहे.
आणि ते बेदण्याचे कार्य इतकंच ना मामा, ते काय जर माझ्यावरती पडणार असेल तर ते माझे भाग्य समजेल. आपल्या सर्वांच्या आशीर्वाद असतील तर त्या आव्हान स्वीकारण्याची मी आपल्यासोबत प्रतिज्ञा करतो की त्यांचा केंद्रासाठी कठोर आघात करून तो चक्र तू नाही भेटू शकत. प्रतिज्ञा करण्याआधी थोडा विचार करायला पाहिजे होता. बाळ अरबीला समजुतीचा दोन गोष्टी सांगतो, त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न कर. मला हे ठीक दिसत नाही, हे ठीक नाही. जरी कठीण काम असतात तरी पण अवघ्या 16 वर्षी चक्राची मंडळ भेटायला हा अभिमन्यू म्हणून तुमच्याच नावाचं तुमच्याच बाळाचं खूप कौतुक करीन. बाळवीरांची मुलं वीरच होणार, वीरच होणार, वीरच होणार. माझ्या प्राणाचा त्या उन्हाळ्याच्या त्या उत्तरचं पण कसं घ्या वीराच्या वीरपत्नीने असं बेदरून झाले का? तरी चला वीरशी, मी तुमच्या गळ्यात तुमच्याशी माळ करते असं बोलून तुम्हाला शेवटचा निरोप दे. शेवटचा निरोप माझ्या शब्दाने माझ्या पाणी पाणी केलं. लाडके हे काय प्राणात जाणार एका वीर पुरुषाला त्याची अर्धांगिरी समजणारी प्रियपत्नी त्याला नावभेद करणार आहे का? वेडे खूप पाहून द्या मोठी मुलं तू जर अशी पुस्तक राहिली तर माझ्या मनाचा बंधनात मी क्षत्रिय कर्तव्याला पोरका होईल. म्हणून म्हणतो मला असं असं दामन पाहून कोठावरच्या उन्हावर सुटून जातो. जा पराक्रम हे वीरपत्नी, ही वीरपत्नी आपणास आपल्या कर्तव्याकडे जाण्यासाठी विरंगडे लाजवणारे तुझे शब्द ऐकून हा अभिमन्यू आज कृतार्थ झाला. आता जाऊ ना. काही नको पंचायती, तुझ्या 2 नेत्रांच्या पंचायतीपेक्षा का त्या पंचायतीची किंमत जास्त आहे. चंद्रमुखी अगं पंचायती जेवण आहे का? संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचा पारितोषिक आला आहे. तरी स्वयंभू श्री वाणदेवी अंमळ मंडळ सर्वे नागवाडी म्हणजे सदस्य ऋणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. महाभारत
का तू पुढे जाशील रक्ताचं काय ते धरतीवरती उठतील. या पोराने माझ्या शौर्य माध्यमावर ठरवलं की काय उलबट पोरा रक्ताचं कारण जे उडवायला हा जाहीर म्हणजे सार्वजनिक उद्यान समजतात की काय माझे चेहरे आणि तो कोण वाटतो मी तुला. अरे तसं काही शिवशंकरचा दुसरा उत्तर शोधतो असंच म्हणाल तरी तुला आणि चाल म्हणता तर मला बातेल हॅन्डल का वाटायला. अरे तू काय बोलला पोर आणि या पोराने शिकवलं करा जरायचे कपाशी गुंतवून निर्लज्ज अजून एक चाली करतोस काय आमचा बाजू अरे माझ्या पोराची लांड्या चक्रावर कचराटी हा बाजूला एका डोक्याचा दुर्दाचा वाटतो. हे वीराचं काम नाही म्हणून असाच पडू दे. एका पोरानं तुला सावल्याला आवाज करून मूर्तीत पडावं पण याचा चोरून काय काय करू या मोठ्याचं बोल माझ्या कळणाऱ्या शिरून सांगत आहेत की काय आता जा तुकडे तेच पाहतो. तुझ्या रोज रूप पाहून मी तुला शरण शरणागताला अभय देणे हे वीरांचं कर्तव्य म्हणून मी तुला अभय देत आहे. पण त्या चक्रातून बाहेर पडणारा माझा मार्ग मोकळा करून दे. ठीक आहे चक्र याचा तर नाही त्याला स्वर्गाचा मार्ग वीरा देईन पण तुझी मला भीती वाटत असल्यामुळे तुझ्या हातातील सर्व सत्याचे बाजूला ठेवू. बेडा तुझ्या विश्वासावर मी माझी सर्व सत्ताने दूर फेकीत आहे. चला आता तू तर कवल्याचा कळसच घडलास. शेवटी मला कंप्लेंट बोलवलंच काय त्या कुठेतरी माझ्यासाठी आता जयदेवाचं नाव हा जयदेव या तलवारीला तुला काय देणार हा धर्म आहे अंतर्जाल आहे आणि निर्लज्ज छंदानं कुठं फिरले पण आचार्य तुमच्या ढेक होत्या आवडत असेल तर नाही तर दुःख समस्या परत उभे राहा. हा तुम्हीच नसलेला चक्रव्याचा शेवट आहे. किती अवघड किती महावेत लावलं. आचार्य विश्वासघात केला मला मृत्यू यावा हे तुमच्या तरी निर्मिती दिला शकतं का. बोला आचार्य बोला. काय करू या द्रोणाचार्याची जन्मनिधी चार वाजता अन्न खाऊन त्यात जरूर काम झाले. तू राजात म्हणून मी तुझ्या जवळ बालकाच्या प्राणदानाची भीक मागतोय. माझं ऐक राजा आम्ही महामूर्ख नाही आता बनवताना या आचार्यानं आणि अरे तू तुमच्या चरणावर जर जाता तू त्याच गती बनावर हा बाजू
हे काम जरी कठोर असतं तरी तुला ते करावंच लागेल, करावंच लागेल. नेता या अभिमन्यूच्या देहाच्या छेडे पावस मिळणार नाही म्हणून राधेया अभिमन्यू मुक्ती नाही आणि तुझ्या या कठोर कृत्यातून होतो राधेया मुक्त. आमच्याच कपड्याला फूट पाडली रे आणि फार निशस्त्र अवस्थेत असताना हा असा डाव साधला त्या कपड्यानं. डाव साधला महाकाल हिमाचा पराक्रम निष्फळ ठरला त्यांच्या पुढं.
जयेंद्रला भगवान शंकराचं वरदान लाभलं असल्या कारणानं तिथं आपल्या भीमाचा पराक्रम फेल ठरला. त्यात काही वावग नाही. शिवशंकराचं दैवी मतदान जरी त्याला लाभलं असतं तरी त्या जयंतास धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही. थांब पार्था, मी तुझ्यासोबत येतो. त्या गप्तीच्या रथाचं मस्तक त्या माझ्या गण्याच्या लंब प्रहाराने शेवटी मानवी मस्तकात तिच्या मस्तकात बाजू मारली. काय ऐकत आहे मी हे? श्रीकृष्ण तुझा आणि धर्मदासांच्या पवित्र चरणांची शपथ घेऊन पूर्वजांचा स्मरण करून अशी प्रतिज्ञा करतो की उद्या सूर्यास्ताच्या ते चरणाचं मस्तक प्रहारण्यात येईल आणि तो स्वतः अग्निप्रवेश करून माझं पितृच्या प्रत्येक स्वतःचं भीम देऊन राहील. अरे भरती प्रतिज्ञा करून अरिष्ट मात्र ओढून घेतलं. अर्जुनाचं गाठी धनुष्य काही अरिष्ट खूप वेळापर्यंत निश्चय झालेला नाही. आणि श्रीकृष्ण त्या भीमाच्याही गदेला अशा हरिशांची समा नाही. पार्था चल. भीमा अर्जुना थांबा. माझं सुदर्शन चक्र आहेच म्हणा, परंतु भीमा अर्जुना आपली राजकीय दिशा उत्तरा तिकडे आशीर्वाद करून आठवत आहे. तरी शोक हवं. जे दैवलिकीत असतं ते कधी कळल्याशिवाय राहणार नाही. म्हणून धैर्य आणि हसनमुखानं सामोरं जाणं हेच योग्य ठरेल. मी त्यांची सदर्भाची मग त्यांच्याच बरोबर मला अग्नी शेवट सत्याची निद्रा घेऊन ही माझी शेवटची इच्छा पूर्ण करावी. येते मी. माधवी, तू अग्निप्रवेश करू शकत नाहीस. भगवान, ती आपलीच आज्ञा आहे का? मी कोणती आज्ञा? ही आज्ञा आहे धर्मसंस्काराची. तू गर्भवती आहेस आणि गर्भवती स्त्रीला पतीच्या मागे सती जाण्याचा अधिकार धर्मनीतीने दिलेला नाही. जाऊ शकत नाही म्हणून मी त्यांच्या सेवेला रुजू होण्यासाठी आनंदाने स्वर्गात जात आहे. मग त्या स्वर्गाच्या आकाशातून होणारी आकाशवाणी आहे. सती जाऊ नकोस. तुझ्या अगोदर परीक्षित जन्म घेणार आहे. तो तुझा कुलवंश या भरतभूमीचा सत्यधर्मीय सार्वभौमसा पाठवणार आहे. आकाशवाणी ही आकाशवाणी दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नसून परम साक्षात ओंकार रूपी शांती ब्रह्माची. आपल्या अभिमन्यूचा अंमल झालेला आत्मा त्या ओंकार रूपी शांती ब्रह्माचे प्रूफ होण्यासाठी जात आहे. अमर होमणी पार्थ सुता अनंत विलीन हवया चालला. ओंकारात येऊन पुता परीक्षित नामे येऊ घातला. परीक्षित नामे येऊ घातला. परीक्षित नामे येऊ घातला. धन्यवाद. यानंतर